साठी निवडणुकीसाठी किंवा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी किंवा राजकीय पोळी बांधून घेण्यासाठी संविधानाला राजकीय हत्यार म्हणून वापर करणं हे देशद्रोहापेक्षा कमी नाही। त्यामुळे संविधानाचा श्राप लागलेला आहे त्यांना का ते घरी बसलेले आहेत हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। माझ्या बांधवांनो, माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे, या देशाची राज्यघटना जी आहे ती परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे। त्यामुळे कोणाचा बापाचा बाप सुद्धा त्याला धक्का लावू शकत नाही हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे। आणि मूळ गोष्ट, गेल्या 60 वर्षामध्ये जे काम झाले नाही ते अलीकडच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलेले आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि संविधानाचं खरं रक्षण जर कोणाला म्हटलं जाईल तर ते आदरणीय नरेंद्र मोदीजींना म्हटलं जाईल। बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारस जर कोणाला म्हटलं जाईल तर ते आदरणीय नरेंद्र मोदीजींना म्हटलं जाईल। त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा फेक नॅरेटिव्हला बळी पडू नये। मला आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली, मी अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आदरणीय भाई गिरकरजींबद्दल। आणि आपण सर्व आदरणीय व्यासपीठ, आपण माझे 2 शब्द ऐकून घेतले, मी आपल्याकडून नतमस्तक होऊन आपल्याला नमस्कार करतो। धन्यवाद। जय हिंद।